आयुष्मान योजनेसंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। गरीब आणि गरजू रुग्णांना हक्काचे मोफत उपचार मिळावेत यासाठी मोदी सरकारनं आयुष्मान भारत योजना आणली आणि त्यासाठी तुम्हाला या योजनेचं कार्ड काढणं आवश्यक आहे। आयुष्मान भारत या योजनेत आता मोठे फेरबदल करण्यात आलेत। या योजनेचा गैरफायदा घेऊन बनावट कार्ड बनवण्याचं प्रमाण वाढल्यानं आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन सिस्टीम व्यवस्था लागू केली आहे। या नवीन नियमानुसार आता प्रत्येक लाभार्थ्याला आधार आधारित ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे। तुमची माहिती आधार कार्डशी तंतोतंत जुळली तरच नवीन कार्ड जारी केलं जाणार आहे। यामुळे दुसऱ्याच्या नावावर कार्ड बनवून उपचार घेणाऱ्या टोळ्यांना चाप बसणार आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे आयुष्मान कार्डमध्ये आता मर्जीनुसार नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय सरकारनं बंद केलाय। आता केवळ 2011च्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातच नियमाप्रमाणे नवीन नावांचा समावेश करता येणार आहे। या निर्णयामुळे एकाच कार्डवर अनेक अपात्र व्यक्तींची नावं नोंदवण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे। साचिदच्या सीईओ अर्चना वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट कार्ड शोधण्यासाठी आता एआयची मदत घेतली जाणार आहे। जर एखादं कार्ड संशयास्पद वाटलं तर ती सिस्टीम ते आपोआप ओळखून त्या कार्डवर मिळणारी उपचाराची सुविधा ही तात्काळ थांबवते। त्यानंतर ऑडिट्स मार्फत त्याची सखोल चौकशी केली जाते। 2018 पासून आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या कार्डपैकी तब्बल 61,932 कार्ड हे संशयास्पद आढळलेत। यापैकी 48,435 कार्डची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली। जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संशयास्पद कार्डची यादी पाठवण्यात आली आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते। नुकतंच एका कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळल्यानं त्याला एटीएफच्या अहवालावरून सेवेतून काढून टाकण्यात आले। ज्या लोकांनी आयुष्मान कार्ड काढले मात्र अजूनही ई-केवायसी केली नाही तर त्यांनी ती तातडीनं करून घेणं आवश्यक आहे। जर ते केवायसी केलं नाही तर तुम्हाला मिळणारा लाभ हा बंद होऊ शकतोय आणि तुमचं नाव या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या आजच हे काम करून घ्या।